28 फेब्रुवारी 2026 तामिळ सिनेमा पाहिला 26/2016 सायन्स फिक्शनवर आहे म्हणजे टाइम पिरियडवर ट्रॅव्हल टाइमवर पण भरपूर मसाला आहे टिपिकल साऊथ इंडियन याच्यामध्ये जसं असतं तसं पण सुंदर आहे सिनेमा एकदम छान आवडला मला थोडक्यात एक सायंटिस्ट असतो आणि तो म्हणजे त्याची कंपनी असते फिनिक्स वॉच कंपनी आणि तो सायंटिस्ट पण असतो त्याला म्हणजे घड्याळ बनवण्यात रस असतो तर त्याला एक असं घड्याळ बनवायचं असतं जे ट्रॅव्हल टाइम मध्ये जाऊ शकतो आपल्याला म्हणजे वेळ मागे पुढे करता येईल म्हणजे आपण टाइम मध्ये ट्रॅव्हल करू शकतो तर तो आपल्या बायको बरोबर आपल्या घरी त्यांनी मोठी लॅब केलेली असते आणि तिथेच तो काम करत असतो त्याला एक छोटा बेबी पण असतो तर त्याचा जो भाऊ असतो मोठा भाऊ तर तो खूप ग्रीडी असतो आणि त्यांनी ह्याला पैसे दिले असतात करायला कारण त्याला सगळं पाहिजे असतं ग्रॅब करायला आणि त्यांनी ठरवलं असतं की हे केलं की याला मारून टाकायचं आणि त्याला आपल्या भावाची हे माहीत असते त्याच्यामुळे तो पण होतंय अजून झालंय असं करत असतो पण अल्टिमेटली ते तयार होते घड्याळ आणि त्याच वेळेस त्याचा भाऊ हा पोचतो आणि जसंच तो पोचतो तर ह्याला लक्षात येते तर त्याला म्हणजे कळतं की आता हा आपल्याकडनं घेणार आणि आपल्याला मारून टाकणार त्याच्यामुळे तो एका बॉक्समध्ये ते घड्याळ लपवतो आणि ते आपल्या मुलाच्या पाळण्यात त्याचा पाळणा पण स्पेशल टाईपचा असतो त्या मुलाचा तर त्याच्या मुलाच्या पाळण्यामध्ये ते ठेवून देतो आणि किल्ली चुकून ती तिथेच पडून जाते खाली ते बॉक्स उघडायची किल्ली आणि हा येतो मग हा मारतो सगळ्यांना बायकोलाही मारतो यालाही म्हणजे घायल करतो पण हा टनल मधून पळत 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 रेल्वे ट्रॅकवर जातो आणि रेल्वे मध्ये बसून एका बाईला तो मुलगा आपलं बाळ हँड ओव्हर करतो आणि सांगतो की असं असं आहे हिला सांभाळ म्हणून तर हा पाठलाग करत येतो पण काही म्हणजे त्याला सापडत नाही आणि मग एका ब्लास्ट मध्ये तो म्हणजे कोमामध्ये चालला जातो बेशुद्ध होऊन जातो आता म्हणजे आपल्याला असंच वाटतं की दोघे आता म्हणजे मेले भाऊ आणि मग दाखवलं एकदम की चेन्नईमध्ये एक फॅमिली आहे एक आई आहे आणि तिचा मुलगा आहे तर हा मुलगा सेम त्या सायंटिस्ट सारखा असतो म्हणजे थोडक्यात त्या ज्या मुलीला रेल्वेमध्ये हँड ओव्हर केलेलं असतं बाळ तिनेच ह्याचं सांभाळ केला असतो मुलगा म्हणून तर त्यांचं पण वॉच कंपनीच असतो आणि हा खूप एक्सपर्ट असतो म्हणजे वडिलांचे शेवटी गुण आलेले असतात आणि तो म्हणजे वॉच रिपेअर वगैरे करत असतो तर त्या चक्करमध्ये एका मुलीच्या तो प्रेमात पडतो आता तो जो बॉक्स असतो ज्याच्यामध्ये ते घड्याळ असतं ते ह्याच्याबरोबरच त्या पाळण्याबरोबरच ह्यांच्या घरी पण आलेलं असते तर तिने तो बॉक्स सांभाळून ठेवला असतो ती म्हणते काय माहिती याची किल्ली कधी सापडतच नाही आम्ही खूप प्रयत्न केला याला उघडायचा पण हे उघडत पण नाही तर आम्ही ह्यानीच आपलं ठोक पीठ कुठे खुर्चीचा पाय गेलाय त्याच्या खाली दाबवून ठेव असं वगैरे करता आम्ही तो बॉक्स वापरतो म्हणून तो बॉक्स त्यांच्याकडे तसाच्या तसाच असतो आता इकडे काय दाखवलंय की तो सगळा कचरा तिकडनं झाडून बिडून डम्पिंग करून इकडून तिकडे ते करत ती किल्ली मॅग्नेटच्या साह्याने सगळ्या जे लोखंडाच्या वस्तू वेगळ्या करतात वगैरे वगैरे असं करत 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 शेवटी ती किल्ली ह्यांच्या घरात पोचते ती घरात कशी पोचते हा च्युइंगम मुलगा च्युइंगम थुकतो तो आईच्या चपलेला चिकटतो आणि ती किल्ली जिथे पडली असते नेमकं त्या आईचा पाय त्याच्यावर पडतो आणि त्या च्युइंगम बरोबर किल्ली घरात येते आणि नंतर ती अशी निघते चपलेतनं आणि घरात पडते तर कोणीतरी त्यांचा एक जण उचलून ठेवतो तिथे आणि त्या बरोबर बॉक्स असते तिथे होतं तर जेव्हा ह्याला त्या मुलाला रिपेअर करताना टेबलवर बॉक्सच्या जो किल्ली ही कोणत्या प्रकारची किल्ली तो सहज त्या बॉक्सला लावून बघतो ती जाते आणि उघडल्या जाते त्यात ते घड्याळ दिसतं मग घड्याळ कसं आहे काय म्हणून तो असं हातावर ठेवतो तर ते एकदम त्याच्या हातावर टाईट बसतं आणि मग तो त्याच्यावर प्रयोग करतो तर त्याला ते लक्षात येतं की त्यांनी आपल्याला वेळ मागे पुढे करता येते मग तो त्याला जी मुलगी आवडत असते
तिच्यावर तो प्रयोग करतो आधी, कारण ती आली असते आधी वॉच रिपेअर करायला, आणि त्याच्यावरच ब्लेम करते की तुझ्यामुळे माझं घड्याळ खराब झालं आणि तू मला पैसे द्यायला पाहिजे. तर हा उलट तिला ट्रॅव्हल टाइम मध्ये मागे नेऊन सगळं तिला सांगतो आणि इम्प्रेस करतो. म्हणतो तुम्ही इथून आल्या ना, तुमच्या दादाजींनी हे घड्याळ दिले ना, वगैरे वगैरे करून असं, आणि तिच्याचकडनं ₹247 उकळतो. आणि पण त्याला ती आवडते, तो ठरवतो आता हिला आपण आपल्या गटवायचं. मग तो तिच्या स्कूटरला पंक्चर करतो, म्हणजे तिला सोडायला जाता येईल. मग तिच्या साडीवरही इंक टाकतो. मग तिच्या आईला म्हणतो की तुझी साडी दे, तुझी बहू करता ठेवली वगैरे, असं करत करत म्हणजे तिला तो इम्प्रेस करतो. आणि मग तिच्याबरोबर तो म्हणजे त्या मुलांच्या अनाथाश्रम मध्ये जातो, ती आपल्या दादाजीच्या वाढदिवसाला तिथे जेवण वगैरे देत असते. तर तिथे इंडिया हारते, मॅच चालली असते. तर हा म्हणतो की थांब तू थोडा वेळ, मी आत्ता आलो. तर म्हणजे ती म्हणाली असते इंडिया जिंकली असती तर किती मजा आली असती. तर हा परत टाइमला त्या वॉचच्या मागे नेऊन तो कॅच म्हणजे सोडवतो आणि छक्का मारलेला दाखवलाय धोनीचा शेवटचा आणि जिंकलेली. तर त्याच्यात तिला टीव्ही मध्ये हा दिसतो. तर ती म्हणते नाही नाही, मी तुला पाहिलं, तू म्हणाला होता मी घरी आईकडे जातोय आणि खोटं सांगितलं, मॅच बघायची होती ना तुला. तो म्हणतो नाही नाही. तर तो म्हणतो तो सांगतो की ज्याला प्रेम होतं ना, मग त्याला प्रत्येक ठिकाणी तोच माणूस दिसतो, तुला म्हणून मी दिसलो. असं करून तिला तो खूप चपवतो. इकडे तिकडे त्याच्यात टाइम फ्रीज पण होत असतो. तर ते फ्रीज टाइम करून तिला असं वेगवेगळ्या याच्यामध्ये अँगल मध्ये ठेवून आणि म्हणतो बा तिथे मी तुला दिसलो ना, तिथे मी दिसलो ना, तुला नक्की मी आवडायला लागलोय वगैरे वगैरे, असं तो तिला हे करतो. आता इकडे ह्या लोकांचं दाखवलंय की ज्यांनी मारायचा प्रयत्न केला असतो याच्या वडिलांना, तर ते त्या ऍक्सिडेंटमध्ये वाचतात आणि हॉस्पिटलमध्ये असतात, म्हणजे बेशुद्ध, आणि 26 वर्षांनी त्यांना जाग येते. अर्थात पॅरालाइज असतात ते, पण म्हणजे हुशोहवासमध्ये असतात पूर्ण, आणि त्यांचं डोकं पुन्हा काम करायला लागतं. तर हे म्हणतात चला आपण परत त्या लॅबमध्ये जाऊया, तिथे सगळं आहे, तो सगळे सायंटिस्ट लावतो आणि हे करतो, पण त्यांना काही तेवढं यश येत नाही. ते म्हणतात आता एकच हे आहे आपल्याला, आपण ऍडव्हर्टाईज देऊ पेपरमध्ये की अशा अशा प्रकारची वॉच, आणि त्याचं चित्र पण देतात. अशा अशा प्रकारची वॉच आम्हाला पाहिजे, जो कोणी आणून देईल अशीच्या अशी त्यांना आम्ही 5 करोड देऊ. तर ह्याचा मित्र वाचतो. तर तो म्हणतो तू तर बनवू शकतो, तर तू बनव. आता याच्याकडे तर रिअल वॉच असते, तर तो दुसऱ्या, ह्यांनी तर पेपरात एकच बाजू दिली असते ना, तर यांनी दुसऱ्या बाजूला पण प्रोजेक्ट तसंच्या तसं प्रोजेक्ट 2 म्हणून तो छापतो. आता लाईन लागली असते तिथे 5 करोड करता. त्यांच्या कंपनीमध्ये सगळेजण वॉच घेऊन आलेले असतात, म्हणजे डुप्लिकेट. तर मग हा म्हणजे याची वॉच जेव्हा जमा होते तर पकडला जातो तो, की म्हणजे हाच आहे खरा. कारण म्हणजे ज्याच्याजवळ खरी वॉच आहे त्यालाच कळणार ना दुसऱ्या बाजूला काय आहे. तर तो त्याला बोलवतो की तुलाच आम्ही सिलेक्ट केलंय वगैरे वगैरे. आणि मग त्याला मग कळतं की हा म्हणजे ह्यानेच आपल्या वडिलांना मारलंय वगैरे. तर त्यांच्यामध्ये झटापट होते आणि तो त्याला हे करतो, वरून म्हणजे त्याला गोळ्या मारतो, तो वरून पडून खाली मरून जातो, आणि हा त्याचा फक्त हात कापतो घड्याळवाला आणि स्वतःकडे घेतो. पण ते होतच नाही चार्ज, कारण त्याच्यात जो घालणारा असतो त्याचा हात चार्ज केल्यावरच ते चार्ज होतं. तर मग हे त्याचा हात इलेक्ट्रिक याच्यामध्ये ठेवतात. मग हा म्हणतो पण आता, आणि करून बघतात, तर त्याच्यात फक्त 24 अवर्सच मागे तुम्ही जाऊ शकता, पूर्ण मागे जाऊ शकत नाही. तर हा म्हणे आता आपल्याला म्हणजे मला 26 वर्ष काय झाले ते बघायचंय, तर त्याच्याकरता मग आपल्याला चांगलाच माणूस पाहिजे. तर आता ह्याच्याशिवाय तर कोणी करू शकणार नाही, आणि तो तर मेला आता. तर म्हणतो मी 24 तास तर मागे करू शकतो ना, मी पुन्हा मागे जातो, त्याला जिवंत करतो, आणि आपण त्याला इमोशनली ब्लॅकमेल करून त्याच्याकडनं वॉच करून घेऊ रिपेअर. आणि मग ते लोक तसेच करतात. तर ते टाइम ट्रॅव्हलमुळे ह्याला काहीच म्हणजे लक्षात नसते. हा म्हणतो अरे तुम्हाला हे मिळालंय तुमच्या वॉचला,
तुम्ही खूप छान वॉच बनवली वगैरे वगैरे, तर थँक्यू थँक्यू वगैरे असं सगळं होतं. आणि मग हा म्हणतो की म्हणजे मुद्दामून त्याला असं घरात हे करतात, येऊ देतात, म्हणजे रात्री मुद्दामून त्याचा तो माणूस घरात शिरतो आणि त्याला जाग येईल असं करतो, म्हणजे त्याच्या उजव्या हातामध्ये मुद्दामून वॉच बांधतो. तर त्याला म्हणजे ते कळतं की आपल्या उजव्या हातात बांधली म्हणजे तो मुद्दामून त्याचा पाठलाग करतो. आणि मग बघतो तर तिथे ते सगळं ह्या लोकांनी करून ठेवलेलं असतं ना, की वडीलच आहेत वगैरे, म्हणजे ज्यांनी मारलं असतं वडिलांना तो त्याचा भाऊच असतो, त्याच्यामुळे त्याच्याच सारखा दिसत असतो. तर म्हणजे तो असं दाखवतो की मी तुझे वडील आहे आणि तुझ्या काकांनी म्हणजे आम्हाला आणि तुला मारायचा प्रयत्न केला आणि मग मी असं त्यांच्या हातात तुला दिलं, मग त्यांनी सांभाळलं. मग तो घरी येऊन आईला विचारतो, मग ती सांगते खरं खरं सगळं. मग सगळा इमोशनल ड्रामा होतो यांचा. मग तो म्हणतो माझ्यामुळे तुला घर सोडावं लागलं, तर चल आता आपण भेटूया. तर हे लोक मग त्यांच्या गावी जातात भेटायला, तिच्या म्हणजे त्याच्या खोट्या आईच्या घरी, म्हणजे जिने 26 वर्ष सांभाळलं असतं त्यांच्या घरी. तर त्यांचे ते दादाजी, सगळी फॅमिली सगळे खूप आनंदित होतात, ऍक्सेप्ट करतात. तो गिरीश कर्नाड म्हातारा दादाजी दाखवलाय. आणि त्याला आवडणारी जी मुलगी असते ती पण यांच्या मामाची मुलगीच असते. मग ती पण तिथे असते. मग ते सगळं परत तो थोडा तिला इमोशनली पुन्हा हे करतो, वॉचनी हे करून उलट पुलट करून. आणि मग तिथे त्यांच्या लग्नाचं पक्क होतं, म्हणजे दादाजी म्हणतात ठीक आहे, तुम्हाला दोघांना एकमेकांशी प्रेम आहे ना, मग तुमच्या दोघांचं लग्न करूया. आणि त्याच वेळेस मग हे लोक यांना म्हणजे शोधत शोधत तिथे गावी येतात. आणि मग हा आपलं नाटक सगळं सांगतो, ज्यांनी मारायचा प्रयत्न केला असतो, की अरे मी उगीच तुमच्या म्हणजे मध्ये आलो असं तसं. पण म्हणजे पण ते लोक म्हणतात नाही नाही ठीक आहे ना, आता आमचा मुलगा आम्हाला परत मिळाला, अजून याच्यापेक्षा काय आनंदाची म्हणजे गोष्ट असेल असं वगैरे. तर मग हा आता याला सांगायचं कसं की तू पुढचं पण कर म्हणून, तर असं तर हा ऐकणार नाही. मग आता याला काहीतरी हे केलं पाहिजे. तर मुद्दामून हे लोक म्हणजे तो तिला रात्री भेटायला गेला असतो, तर तोच म्हातारा आहे असं समजून त्याचा जो मालक असतो, जो सांभाळणार असतो, विराज केअरटेकर, तो म्हणतो की तुमची इच्छा होती की हे म्हणजे तुमचं पूर्ण नव्हतं झालं संशोधन, तुम्ही फक्त 24 तासच त्याला हे केलं, तुम्हाला पूर्ण वर्षानुवर्ष चालवायला ते हवं होतं वगैरे वगैरे. तर आणि मग म्हणतो पण ठीक आहे, आता जसं झालं तसं. तर मग ह्याला ते परत डोक्यात त्याच्या की मग आपण करू शकतो तर आपण करूया. आणि मग तो पुन्हा हे करतो, म्हणजे काम करतो त्याच्यावर आणि त्याला चालू करतो, की म्हणजे वडील त्याच्यात फक्त तासच टाकले असतात, मग त्यांनी डेट आणि इयर पण टाकतो तो आणि पुन्हा मागे येता येतं. तर आणि मग तो दुसऱ्या दिवशी देऊन त्यांना द्यायला जातो. आणि त्याच्या आधी एक असंच कोणीतरी आलं असतं भेटायला शाळेकरता डोनेशन. तर हा मोठेपणा दाखवायला जे हा जो ज्यांनी मर्डर केला असतो तो मोठेपणा दाखवायला तो त्यामुळे मी चेक देतो आणि ती चेकवर चुकून स्वतःची सही करतो. तर ही बघते ते. तर त्या याच्यामध्ये ती पळत सांगायला जाते, पण मग हा मुद्दामून पायऱ्यांवरून धडपडतो आणि हे करतो आणि मग परत ट्रॅव्हल टाईमनी मागे करून तिला सगळं ते विसरायला लावतो आणि चेक देतो, ह्यानी दिला वगैरे वगैरे सगळं असं. हे सगळं नाटक होते. आणि मग हा जातो तिथे द्यायला त्यांना, की पहा बापा मी बनवली घड्याळ, तुम्हाला पाहिजे होती तशी अगदी इयर आणि हे ट्रॅव्हल टाईम, आणि तो त्यांच्या हातावर देतो. तर तिथेच तो आपल्या हातावर म्हणजे तो म्हणतो की लगेच आता म्हणे मी अथई आहे, मी काही तुझा वडील नाही, असं करून तो सगळं रिॲलिटी, आता तुला जगायचं काहीच, आता मी तुला मारून टाकणार असं वगैरे. आणि तो असं करून हातावर लावतो, पण ते लागतच नाही, कारण ते खोटं घड्याळ असते. मग हा म्हणतो की तुम्हाला काय वाटलं मग, की तुम्ही मला फसवू शकता, पण मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे, त्याच्यामुळे जेव्हा मी हे तयार केली तेव्हा मलाही साहजिक
फ्युचर जाणून घ्यायची इच्छा झाली ना, की पुढे काय आहे मागेपेक्षा. आणि मला हे आज जे होणार आहे ते मला दिसलं आणि त्याच्यातनं कळलं खरं तुम्ही कोण आहेत म्हणून. तर मी तुम्हाला खोटंच घड्याळ दिलं. आता बुकता म्हणे तुम्ही लोक. आणि तो त्यांना अं, तिथेच हे करून लगेच ट्रॅव्हल टाइम मागे 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 करत एकदम आपल्या जुन्या याच्यात पोचून जातो. तर म्हणजे वडील पुन्हा काम करतात ते आणि त्यांना आता कळलं की घड्याळ तयार झालंय. आणि मग तो छोटासा बाळ आहे 1 वर्षाचं पण नाही, तान्हं, आणि आई त्याला दूध देते वगैरे. तर कारण तो म्हणाला मला पण माझं बघायचंय आयुष्य आणि मला पुन्हा ते जगायचंय, कारण मला ते काहीच आठवत नाही, तर आता मला ते आठवेल. आणि मग तो ते म्हणजे त्यांनी पूर्ण पण म्हणे मला कोणत्या वर्षात जायचं तेच माहित नव्हतं. तर तो म्हणतो मग तुला जर कळलं होतं की असं होणार आणि मी खोटं बोलतोय, तर तू मग का केलं? तर म्हणे मला एक्झॅक्ट डेट माहित नव्हती की कधी हे एक्झॅक्टली सुरू झालं, तर मला ते तुमच्याच तोंडून कळलं असतं म्हणून मी इथे हे तुमच्यावर नाटक केलं आणि तुम्हाला विचारलं की तुम्हाला आठवते का कधी झालं, तर तुम्हीच सांगितलं आता तुमच्या तोंडाने 13 जानेवारी 1990 म्हणून. तर मग हा लगेच भराभरा फिरवतो त्या वॉचला आणि 13 जानेवारी 1990 करतो आणि डायरेक्टली त्या जुन्या लॅबमध्ये म्हणजे त्याचे वडील, आई आणि तो बाळ असं पोचून जातो. आणि मग दाखवलंय की कसं हे लोक येतात आणि मग कसे हे लोक पळतात. तर जेव्हा पळतात तेव्हा हा एकदम म्हणजे तो जो त्यांचा रखवालदार असतो डोरचा त्यांच्या बंगल्याचा, तो याच्याबरोबर घात करतो. त्यांनी सगळ्या ताराबिरा आधीच कापलेल्या असतात घराच्या इलेक्ट्रिसिटीच्या, त्याच्यामुळे याला त्याचं वॉचमध्येच अनचार्ज होते तर चार्ज करता येत नाही. आणि मग तेवढ्यात हा पोचतो दुष्ट त्याचा भाऊ आणि तो त्याच्यावर गोळी तो धडपडून पडतो आणि तो त्याच्यावर गोळी चालवणार तेवढ्यात ह्यानी त्या तुटलेल्या वायर जोडून चार्ज करतो तो आणि फ्रीज करतो टाइमला. आणि टाइम फ्रीज झाल्याबरोबर तो जिथे तो झोपला असतो तिथे आपल्या भावाला झोपतो आणि ती गोळीची डायरेक्शन बरोबर याच्या अंगावर येईल अशी. आणि मग परत ते तिघही म्हणजे नवरा बायको आणि तो छोटं बाळ म्हणजे आताचा हिरो पळतात आणि मग ते आणि मग थोड्या वेळ धमाका होतो, हा मरूनच जातो. आणि मग हे लोक तीच परत ट्रेन पकडतात आणि तीच असते जी आताच्या याच्यातली त्याची आई असते तरुण, जिला हँड ओव्हर केलं असतं. तर ती म्हणते की अरे हा मला किती ओळखून आणि हसतोय, जसं काही आपली खूप जुनी ओळख आहे वगैरे. आणि मग ते दे माझ्याजवळ, तो पटकन तो जातो पण आणि त्याच्याजवळ. तर म्हणे कुठे चालले तुम्ही? तर हे लोक काय सांगणार? तर म्हणे तुम्ही सायंटिस्ट आहे का? तर म्हणे हो सायंटिस्ट आहे. तर म्हणे माझे आजोबा पण माझे वडील पण आमच्या गावात एक शाळा सुरू करतात, ते सायन्स टीचर नाहीये, तर तुम्ही या शिकवायला. तर जरूर म्हणे. आणि मग असं दाखवलंय की ते लोक तिथेच जातात आणि राहतात. आणि मग दाखवलंय की हा थोडासा अजून मोठा झालाय 4-5 वर्षांचा. आणि मग तीच जी त्याची गर्लफ्रेंड असते मामाची मुलगी, ती आहे, तिला म्हणतो तू असं जे डायलॉग त्यांनी यंग मध्ये तिला मुलीला मारले असतात ते मारताना दाखवलंय की तुला माझ्यावर प्रेम झालंय, पण असं सारखं सारखं असं करायचं नसतं, असं रडायचं नसतं, असं करून तिथे एंड केलाय. म्हणजे पूर्ण पुन्हा आता तो जगणार आहे त्याची लाईफ जी त्यांनी ऑलरेडी जगलेली आहे, पण तो ट्रॅव्हल टाइमने म्हणजे मागे येऊन दुष्ट लोकांना मारून आणि आता तो आपल्या आई वडिलांबरोबर आणि आपली लाईफ जगणार. छान आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांनी एकटा जो हिरो आहे त्यांनीच 3 रोल केले आहेत, म्हणजे त्याचा स्वतःचा यंग, त्याच्या वडिलांचा आणि त्याच्या त्या दुष्ट काकाचा. आणि काम सगळ्यांनी सुंदर केलंय आणि सीन खूप सुंदर आहेत, म्हणजे फॉरेनचे पण आणि इंडियाचे पण. सुंदर सुंदर फोटोग्राफी, सुरेख सिनेमा. म्हणजे टाइमपास तर आहेच थोडासा मसाला, पण ओव्हरऑल छान आहे.